नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपडेट अशी आहे शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना लागणार आता मोठी लॉटरी आणि ती मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 4 मोठ्या शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय. आता शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आता राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लॉटरी लागणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी कोणते मोठे 4 निर्णय घेतलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप करू नका शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ स्किप कराल तर तुम्हाला अर्धवट माहिती समजेल, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. त्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही पर्यंत आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. चला, काय माहिती आहे शेतकरी मित्रांनो, पुढे जाणून घेऊया आपण. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील शासनकर्ते नेहमी शेतकरी, महिला, उद्योजक, विद्यार्थी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न करतात. राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत घेऊन समाजातील या घटकांसंदर्भात वेळोवेळी साधक बाधक चर्चा केली जाते आणि लोकोपयोगी निर्णय घेतले जातात. आज 9 सप्टेंबर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. याच बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च दाब व लघु दाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1779 योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोकडून 2000 कोटी रुपयांचे कर्ज मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या 4 मल निस्सारण प्रकल्पासाठी 268 कोटी रुपये, मीरा भाईदर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये कर्ज उभारणी केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निर्णयाचा मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार, शेतीला पाणी, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील मोजे, आसुडा गाव, पनवेल येथील शासकीय गायरानातील 4 हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडी इंटेलिजेशन ब्युरो या अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थानाने रहिवास कॉटन बांधण्यासाठी देण्यात मान्यता दिली आहे. दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकरी तसेच राज्यातील इतरही घटकांना फायदा होणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली होती. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आता भेटूया नवीन माहितीसोबत तुमच्यासाठी अशी नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.